नमस्कार, मी विश्वास उटकी. आज थ्री वेज मीडियाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यापुढे बोलू इच्छितो, जी माध्यमांमध्ये बिलकुल चर्चा नाहीये, पण चर्चा तर झालीच पाहिजे असा हा विषय आहे. अनेक लोकांना हे माहित नाही, शहरी लोकांना तर हे माहीतच नाहीये की राष्ट्रीयकृत बँका ही संकल्पना माहिती आहे. खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका ही संकल्पना माहिती आहे, परंतु रिजनल रूरल बँक म्हणजे ग्रामीण बँका असं ज्या एका संज्ञा जशी आहे ती एक व्यवस्था बहुतेकांना माहिती नाहीये, पण ती एक अत्यंत महत्वाची संस्था आहे. रिजनल रूरल बँक, थोडक्यात RRB. हा एक विशिष्ट कायदा हा इमर्जन्सीच्या कालखंडात 1976 मध्ये, तुम्हाला आठवत असेल की 1976 मध्ये 20 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधींनी जाहीर केला. त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आल्या. इंदिरा गांधींना हे क्रेडिट जातं की बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 साली जेव्हा एका कठीण कालखंडात, म्हणजे तेव्हा तर काँग्रेसमध्ये दुफळीच पडली होती, पण बँकांचं राष्ट्रीयकरण देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूती देणारं आणि सामान्य माणसाला भक्कम करणारं असं ते बँक राष्ट्रीयकरणाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर 1976 मध्ये इमर्जन्सीमध्ये ही जी काही मी आता तुम्हाला संकल्पना सांगतोय, रिजनल रूरल बँक म्हणजे ग्रामीण बँकांचं एक नेटवर्क, हे RRB ऍक्ट मधून निर्माण झालं आणि त्याची पहिली बँक होती मराठवाडा ग्रामीण बँक नांदेड. नांदेडला ही पहिली बँक निघाली ज्याची स्पॉन्सरशिप होती बँक ऑफ महाराष्ट्राकडे. बँक ऑफ महाराष्ट्र एक राष्ट्रीयकृत बँक आहे, त्यांनी ती बँक स्पॉन्सर केली, पण मालकी हक्कामध्ये केंद्र सरकारकडे जवळजवळ 35%, स्पॉन्सर्ड बँकेकडे होय 35%, मग उर्वरित 30% राज्य सरकारकडे असणं, अशा पद्धतीने या संकल्पनेतून कायद्यान्वये रिजनल रूरल बँका या निर्मितीच्या गोष्टी 1976 साली सुरू झाल्या. 1976 पासून ते 2025 पर्यंत तुम्हाला मी सांगतो 186 ग्रामीण बँका म्हणजे रिजनल रूरल बँक, ज्याचं एरिया ऑफ ऑपरेशन साधारणपणे एक जिल्हा असं त्यावेळेस ठरलं होतं. पण कालांतराने मराठवाडा ग्रामीण बँक नांदेड बरोबरच ठाणे ग्रामीण बँक, शिवाय बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत अन्य अजून एक बँक म्हणजे औरंगाबादला आहे, या तिन्हीची आता एकच बँक झाली, ती महाराष्ट्र ग्रामीण बँक झाली. तसंच बँक ऑफ इंडियाने सुद्धा काही बँका पुरस्कृत केल्या होत्या, युनियन बँकेने केल्या, स्टेट बँक ऑफ इंडिया केल्या, त्या सगळ्यांची मिळून आता महाराष्ट्र ग्रामीण बँक, ज्याचं हेड ऑफिस आता औरंगाबादला आहे. ही झाली एका या विषयाची प्रस्तावना. राष्ट्रीयकृत बँकांचं जे महत्व शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये आहे, या ग्रामीण बँकांचं महत्व जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितपणे फार मोठं आहे. कारण ही या देशाची केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राष्ट्रीयकृत बँकांनी स्पॉन्सर्ड केलेली ही संस्था आहे. राष्ट्रीयकृत बँकांचेच DGM किंवा GMच्या पातळीवरचे लोक या बँकेचे चेअरमन असतात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक किंवा त्यांना उभारी यावी याकरता शेती कर्ज, पीक विमा कर्ज किंवा रोजगार निर्माण करण्यासाठी छोट्या उद्योगांना उभारी देण्याकरता या सर्व प्रकारच्या कर्जांचं वितरण या ग्रामीण बँकेच्या मार्फत होतं. मला सांगायचा अर्थ असा की जी भूमिका या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकृत बँकिंग व्यवसाय करतायत, तीच भूमिका, तशीच भूमिका जिल्हा पातळीवरती सुरुवातीला आता जवळजवळ त्या सगळ्या बँकांचं एकत्रीकरण झाल्यानंतर एका राज्यात एक बँक, तर महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि त्याचं हेड ऑफिस आता नांदेड नाहीये, आता औरंगाबाद आहे, परंतु मुंबई वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबादचं अस्तित्व आहे, म्हणून त्याचं राज्यव्यापी स्वरूप आहे. आता प्रश्न माझा काय तर ऐका, हे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, पण तामिळनाडूमध्ये पण तसं आहे, बिहारमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी एक राज्यात एक ग्रामीण बँक. 186 ग्रामीण बँका होत्या, आत्ता आज मितीला त्याच्यामध्ये कन्सॉलिडेशन होऊन साधारणपणे 42 किंवा 43 ग्रामीण बँका राज्यनिहाय आजही काम करतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातली सर्वात मोठी बँक जरी असली आणि त्याच्या जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त शाखांचं नेटवर्क जरी असलं, अर्थात ती जगातली एक मोठी बँक आहे, भारतातली मोठी बँक आहेच आहे, पण शाखांचं नेटवर्क जर बघितलं तर या देशातल्या 186 ग्रामीण बँकांमधून आता आपण असं बघतोय की 22,000 ग्रामीण बँकांच्या शाखा या देशामध्ये आहेत. म्हणजे गाव तिथे ग्रामीण बँक आहे, ती राष्ट्रीयकृत तरी असेल किंवा RRB तरी असेल, इतकं मोठं काम राष्ट्रीयकृत बँका
आणि आरआरबी करत असताना आणि त्याचं कॉन्सॉलिडेशन होईपर्यंत होय छान झालं सगळं. पण माझ्या पुढे असा प्रश्न आहे की 3 राज्यांमध्ये मला असं वाटतं की तामिळनाडूमध्ये, त्यानंतर बिहारमध्ये आणि अजून एक राज्य बहुतेक हरियाणा, या 3 राज्यांमध्ये या रिजनल रुरल बँका म्हणजे ग्रामीण बँक त्या राज्यामध्ये त्या मोठ्या बँका आहेत, याचा खाजगीकरण करणं असं सरकारने ठरवलंय. आता ह्या ग्रामीण बँकांच्या स्ट्रक्चरमध्ये जसं राष्ट्रीयकृत बँका किंवा सगळ्याच बँकांच्या स्ट्रक्चरमध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अत्यंत महत्वाचा आहे. तसंच रेग्युलेटर म्हणून, नियामक संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्वाची आहे. पण आरआरबीच्या बाबतीमध्ये, ग्रामीण बँकांच्या बाबतीमध्ये नाबार्ड हाच रेग्युलेटर आहे. त्यामुळे शेती व्यवस्थेशी संबंधित मुख्य अधिकार या देशाच्या अर्थ मंत्रालयाच्या वतीने तो नाबार्ड ही संस्था निभावते आणि नाबार्डच्या अंडर या 186 ग्रामीण बँका आणि आता मी सांगितल्याप्रमाणे राज्यनिहाय केल्यानंतर जवळजवळ 42-43 अजूनही ग्रामीण बँका आहेत. आता या 42-43 ज्या ग्रामीण बँका राज्यनिहाय आहेत, ज्याचा मालकी हक्क भारत सरकार, ज्याचा मालकी हक्क महाराष्ट्र सरकार किंवा अन्य राज्य सरकार आणि राष्ट्रीयकृत बँका, या तिघांचे मिळून जे काही मालकी हक्क आहे, तो मालकी हक्क 3 राज्यांमध्ये, एक तामिळनाडू, एक बिहार आणि एक हरियाणा, या राज्यांमध्ये जे आरआरबी निर्माण झालेले आहेत त्याचा आता इनिशियल पब्लिक ऑफर निघतोय. म्हणजे IPO बाजारामध्ये या ग्रामीण बँकांचं लिस्टिंग करून भारत सरकार, राज्य सरकार आणि स्पॉन्सर्ड बँक याच्यामध्ये या IPO मध्ये कोणाचा मालकी हक्क कमी होतोय हा एक यक्ष प्रश्न. IPO येणे याचा अर्थच असा की या देशाच्या सरकारने राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण त्याची प्रक्रिया 91-93 मध्ये सुरू केली. ते अजून संपलेली नाहीये. मोदी सरकार त्याला फुलस्टॉप देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. पण इथे आरआरबी गावखेडे पातळीवरती ग्रामीण अर्थविकासाला एक चालना देणारी, एक स्थैर्य देणारी, एक आधार देणारी जी संस्था आहे ती ग्रामीण बँक आहे, ती आरआरबी आहे. ह्या स्ट्रक्चरला नख लावणं म्हणजे मालकी हक्क खाजगी हाताना देणं, याकरता इनिशियल पब्लिक ऑफर त्यांनी लिस्ट आउट केलाय. आणि चांगलं हे झालं की सर्व कामगार संघटना, त्याच्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि अन्य काही 10-12 संघटना मिळून एकत्रित येऊन त्यांनी त्यांचा युनायटेड फोरम केलाय आणि ग्रामीण बँकांमध्ये 9 जानेवारीला याच्यावरती एक संप होऊन घातलेला आहे. या संपाला अनन्यसाधारण महत्व यासाठी आहे की ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या ग्रामीण बँका केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्पॉन्सर्ड बँकांनी चालवावं असा ह्या संघटनांचा आग्रह आहे. आणि तो आग्रह जनतेच्या हिताकरता आहे. म्हणून जनतेने, खातेदारांनी, ठेवीदारांनी आणि ग्रामीण जनतेने ग्रामीण बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. कारण अशा तऱ्हेचा IPO आलेला आहे. सेबीमध्ये या 3 राज्यातल्या ग्रामीण बँकांचं लिस्टिंग झालेलं आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात जो 9 जानेवारीचा अखिल भारतीय संप आहे त्याच्याशी वाटाघाटी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. माझा एक प्रस्ताव आहे, चर्चा माझ्याशी कोणी करणार नाही, पण बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जर राष्ट्रीयकृत बँका आपलं भाग भांडवल जर वाढवायचं असेल तर एक प्रस्ताव पाठवतात सर्व बँकांना RBIच्या संमतीने आणि केंद्र सरकारच्या संमतीने आणि आपलं टायर 2 किंवा टायर 3 कॅपिटल वाढवतात. जर आरआरबीला, ग्रामीण बँकांना भांडवलाचा तुटवडा असेल तर IPO काढण्याच्या ऐवजी तुम्ही टायर 2 कॅपिटल वाढवण्याच्या दृष्टीने अशा तऱ्हेने राष्ट्रीयकृत बँकांकडून शेअर कॅपिटल सबस्क्राईब करणं हा पर्याय आहे. जो राष्ट्रीयकृत बँका गेले 20 वर्ष एकमेकांमध्ये असा व्यवहार करत नाहीत का? RBIच्या संमतीने करतात, सरकारच्या संमतीने करत नाहीत का? करतात. मग असं असताना तुम्हाला भांडवलाची गरज असेल आरआरबीजना, राष्ट्रीयकृत बँकांना लागतं तेव्हा ते एकमेकाशी व्यवहार करतात आणि आपलं टायर 2 कॅपिटल वाढवतात. भांडवलाची गरज भागवणं एवढा एकमेव उद्देश असेल तर खाजगीकरणाच्या मार्गाने न जाता स्पॉन्सर्ड बँका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून भांडवल पुरवठा होऊ शकतो अशी व्यवस्था असताना आरआरबी किंवा ग्रामीण बँका यांचं खाजगीकरण करणं हा मोदी सरकारचा एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हल्ला आहे. ग्रामीण भागातील जनतेने मोदी सरकारला बिलकुल माफ करता कामा नये. मोदी सरकार राष्ट्रीयकृत बँका विकायला निघालेला आहे. आधी 12 बँकांच्या 3 किंवा 4 करतील. इथे ग्रामीण बँका ज्या 186 होत्या त्याच्या 42-43 झाल्या. आता त्याचा IPO 3 राज्यांमध्ये काढून नंतर उर्वरित ग्रामीण बँका सुद्धा ते विकायला काढणार किंवा त्याचं खाजगीकरण होणार. तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचं खाजगीकरण करणं याचा अर्थ या देशातले जे मोठे कॉर्पोरेट्स आहेत यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मालक
बनवणं आणि ह्या सर्व बँका आज जे अल्प व्याजदराने, माफक व्याजदराने शेती करता, छोट्या व्यवसाय करता किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेत उपयुक्त अशा तऱ्हेची कर्ज ते हाताळतात, नंतर काय होईल? नंतर ह्या सगळ्या ग्रामीण बँका MFI होतील, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन होतील. जसे आता अमित शहा सगळ्या सहकारी बँकांना नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी पंजाब आणि महाराष्ट्र ही युनिटी फायनान्स मध्ये करून दाखवली आणि आता अन्य सहकारी बँकांचं पण ते करतायत. तसं RRB यांचं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांमध्ये रूपांतर करणं असा एक मोठा कुटील डाव ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या लायसन्स सावकारांच्या हातात देणं, अशा प्रकारचा जातीवाचक मी बोलत नाही, पण गुजराती मारवाड्यांच्या हातामध्ये 2 बिघा जमीन सिनेमा जर तुम्हाला आठवत असेल तर आठवून बघा. त्यातल्या शेतकऱ्याची अवस्था तो जमीनदार जे करतो त्याच्यापासून इंदिरा गांधींनी 69 साली बँकांचं राष्ट्रीयकरण करून शेतकऱ्याची शोषण व्यवस्था बंद केली. राष्ट्रीयकृत बँकांची दारं शेतकऱ्याकरता उघडी झाली. 1976 मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँक नांदेडचं पहिलं उद्घाटन केलं. नांदेडमध्ये आता महाराष्ट्र ग्रामीण बँक हे त्याचं नाव आहे, पण आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं खासगीकरण होत नसून आता तमिळनाडू, हरियाणा आणि बिहार मधल्या ग्रामीण बँकांचा IPO निघतोय. आज ना उद्या जर ते यशस्वी झालं तर महाराष्ट्र ग्रामीण बँक सुद्धा त्याच वाटेने जाईल आणि ते होणं हे या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्था, अजूनही 70% जनता ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नांदते. त्यांचा रोजगार तिथे आहे, त्यांचा अर्थपुरवठा त्या ठिकाणी आहे. त्याचं खासगीकरणाच्या वाटेने नेणं म्हणजे लायसेन्स सावकार त्यांना कंपन्या स्थापन करून आपण सरकारने इंदिरा गांधींच्या सरकारने निर्माण केलेली एक लोकाभिमुख व्यवस्था ही आधुनिक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या सुपूर्द करणं आणि शोषण व्यवस्था मजबूत करणं हे मोदी सरकारचं मला वाटतं उद्दिष्ट आहे. गुजराती मारवाडी टपलेलेच आहेत या बँका घ्यायला. IPO मध्ये कोण सबस्क्राईब करतील हे बघूया, पण कालांतराने या बँका सरकार यांनाच विकणार आणि कॉर्पोरेट्स नक्कीच त्याच्यावरती कब्जा करणार. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आणि शहरी अर्थव्यवस्थेवरती या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्यांचा कब्जा होणं ही ती प्रक्रिया आहे. आणि पर्यायाने शेतकरी आज जो 5 किलोच्या रेशनवरती किंवा असंघटित कामगार जो आज 5 किलोवरच्या रेशनवरती जगावा, याच्यातून अधिक दरिद्र अवस्था या जर ग्रामीण बँका खासगीकरणाच्या वाटेने गेल्या आणि उद्या राष्ट्रीयकृत बँका सुद्धा 12च्या 3 किंवा 4 झाल्या आणि 2027 किंवा 28 मध्ये त्याही विकल्या गेल्या तर देश मोठा आर्थिक संकटात आत्ताच आहे. पण देशाच्या आर्थिक दुर्व्यवस्थेला धोरणांच्या मार्फत हे सांगण्याकरता मी RRBच्या संदर्भात हे जे काही खासगीकरण प्रस्तावित आहे IPOच्या मार्फत भांडवल पुरवठा या बँकांना होईल आणि या बँका सशक्त होईल हे सांगत राहायचं. पण प्रत्यक्षामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कब्जा हा खासगी भांडवलदारांना सुपूर्द करणं हा त्यांचा जो काय नीतीचा भाग आहे की ग्रामीण बँकांमध्ये IPO आणा आणि त्याचं खासगीकरण करा. याला विरोध करण्याकरता ज्या म्हणून संघटना उभ्या आहेत त्यांच्या अखिल भारतीय संपाला, त्या कर्मचाऱ्यांच्या संपाला यश मिळो आणि ग्रामीण जनतेने सुद्धा त्यांना पाठिंबा देणं असं प्रामाणिकपणे मला सांगायचंय. म्हणून हा अर्थकारणामधला एक क्लिष्ट विषय पण सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुमच्या खिशातली बचत, तुमच्या विम्यातली बचत, शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची बचत, बँकांमधली बचत ही लुटण्याकरता नवीन नवीन यंत्रणा निर्माण होत आहेत. आपण आपलं जे निर्माण झालेलं आहे इंदिरा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानातून जे निर्माण झालेलं आहे ते टिकवण्याकरता लढलं पाहिजे. लढाईशिवाय पर्याय नाही. हम लढेंगे, हम जितेंगे. ग्रामीण बँकांचा संप कामगारांचा हा देशाच्या हिताकरता आहे हे लक्षात घेऊन आपण त्यांना पाठिंबा देऊया आणि जनतेने सुद्धा हा पाठिंबा दिला तर सरकारचा मनसुबा आपण हाणून पाडू शकतो. मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ 3 वेज मीडियाचा आपण लाईक करावा, आपण 3 वेज मीडिया सबस्क्राईब करावा आणि हा जो प्रबोधनाचा प्रश्न आहे, अर्थकारणातला अनेक क्लिष्ट विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा जो मुद्दा आहे तो यशस्वी हो एवढंच या ठिकाणी माझी नम्र विनंती आहे. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबतो.